यानंतर पुढची बातमी पाहूयात। देशातील तीर्थक्षेत्रावरती स्वच्छता मोहीम राबवा, पंतप्रधान मोदींनी असं तरुणांना आवाहन केलेलं आहे। काळाराम मंदिरामध्ये स्वच्छतेची संधी मिळाली असं सुद्धा मोदींनी सांगितलेलं आहे। देशातील सर्व मंदिर आणि तीर्थक्षेत्रावरती स्वच्छता मोहीम राबवा असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाशिकमधील युवा महोत्सवाच्या कार्यक्रमामध्ये केलंय। तसंच काळाराम मंदिरामध्ये येण्याची आणि सफाई करण्याचं आपल्याला सौभाग्य मिळाल्याचं पंतप्रधान मोदींनी म्हटलंय। तसंच आज भारताची अर्थव्यवस्था जगातील टॉप 5 मध्ये आहे, त्यामुळे तरुणांना अर्थव्यवस्थेमध्ये मोठी सुधारणा करण्याची संधी आहे। भारत हे उत्पादनाचं हब झालेलं आहे। महाराष्ट्राच्या भूमीला मनापासून नमन करत असल्याचं मोदींनी आपल्या भाषणादरम्यान म्हटलंय। आज मुझे कालाराम मंदिर में दर्शन करने का, मंदिर परिसर में सफाई करने का सौभाग्य मिला है। मैं देशवासियों से फिर अपना आग्रह दोहराऊंगा कि राम मंदिर में प्राण प्रतिष्ठा के पावन अवसर के निमित्त देश के सभी मंदिरों में, सभी तीर्थ क्षेत्रों में स्वच्छता अभियान चलाएं, अपना श्रमदान करें। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।